नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता। राणी रूममध्ये आवराआवर करत असते। इंद्रा राणीला विचारतो, आईने तुला रागवलं याचं तुला वाईट तर नाही ना वाटलं? त्यावर राणी म्हणते, नाही सर, माझी आईसुद्धा कधीकधी अशीच चिडचिड करत बोलते, मी मनावर नाही घेतलंय। आणि तुम्ही तरी का माझ्याच हातचं खाण्याचा हट्ट धरला होता बरं? त्यावर इंद्रा म्हणतो, पण मला तो स्पेशल पदार्थ खायचा होता आणि तो खरंच खूप छान होता, मला खूप आवडला। राणी, तू जे काही करतेस ना ते सगळं खूप छान करतेस, मला खूप आवडतं, तुझी शपथ। त्यावर राणी आश्चर्याने इंद्राकडे पाहत असते, म्हणून इंद्रा म्हणतो, अगं मी खरं बोलतोय, उगाच बोलायचं म्हणून नाही बोलत। आणि तू आता मैत्रीण ना माझी, मग तुझी शपथ तर मी घेऊच शकतो ना? त्यावर राणी गोड हसते। इंद्रा म्हणतो, आपण आता मैत्री केली आहे तर आपल्या आवडीनिवडी आपल्याला माहीत असायला हवेत की नाही? जसं मला गोड पदार्थ खूप आवडतात। राणी म्हणते, मला तर चटपटे पदार्थ आवडतात आणि कडू कारलं तर मला खूपच आवडतं। इंद्रा म्हणतो, काय? तू चिडवतेस का मला? आणि तिला पकडायला जातो। राणी पटकन बाजूला पळते। इंद्रा तिच्या मागे धावत असतो। इकडे मालती तिच्या रूममध्ये जाते। आबा आधीच रूममध्ये काहीतरी वाचत बसलेले असतात। मालती आल्यावर त्यांच्याकडे न पाहताच आबा विचारतात, मग आज काय झालं? भांडण्यासाठी नाही, तुमची बाजू समजून घेण्यासाठी विचारतोय। त्यावर मालती मनात ठरवते, राणीबद्दल बोलायला नको, उगाच वाद होईल, म्हणून ती आबांना दुसरा विषय काढत म्हणते की तुम्ही मला वेळच देत नाही आहात, आता रिटायर झाल्यावर तरी मला वेळ द्या। तिकडे इंद्रा राणी एकमेकांना त्यांच्या लहानपणाच्या खूप सुंदर आठवणी सांगत असतात, त्यांच्या स्वप्नांबद्दल बोलत असतात, एकमेकांना नव्याने समजून घेत असतात, खूप हसतही असतात। पण तेवढ्यात राणीच्या लक्षात येतं की बोलण्यात रात्र जवळजवळ संपलीच आहे, म्हणून दोघं झोपायचं ठरवतात। दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठून नाश्त्याला सुद्धा बसलेले असतात, पण राणी इंद्रा अजून उठलेलेच नसतात, म्हणून मालती चिडते। सगळे गोडगोड बोलतात म्हणून डोक्यावर चढते ही राणी, मनात येईल तसं वागते असं म्हणते आणि मालती स्वतः त्या दोघांना आता उठवायला जाते। तिकडे राणीला जाग येते तर वेळ पाहून तिला धक्काच बसतो, 9:30 वाजलेत। ती घाबरून गडबडीने उठते, इंद्राला पण उठवत असते, तो तर गाढ झोपेतून उठायलाच तयार नसतो। तेवढ्यात बाहेरून मालतीचा आवाज येतो, ते ऐकून तर राणी अजूनच घाबरते। ती इंद्राला कशीबशी उठवते आणि तुम्ही सांभाळून घ्या, मी बाथरूममध्ये लपते, नाहीतर मालती माझ्यावर खूप ओरडतील असं म्हणते। राणी लपून बसते। इंद्रा तिचं अंथरूण गडबडीने उचलून ठेवत असतो, पण मालती बाहेरून खूप जोरजोरात आवाज देत असते, त्यामुळे आता सगळे त्यांच्या रूम बाहेर जमा होतात। मालती राणी इंद्रा दोघांना खूप रागावते, पण आबा म्हणतात, एवढंही काही झालेलं नाही, चला इथून सगळे, आणि सगळे जातात। पण उर्मिला तिचं अतिशहाणं डोकं वापरून मालतीच्या मागे जाते आणि म्हणते, या दोघांना उठायला उशीर का झाला असेल? तुम्हाला आठवतं जन्माष्टमीला काय झालं होतं ते? अहो आई, राणी या घराला वारस देणार आहे, म्हणजे तिचं घरात आपोआपच महत्त्व वाढेल। हे सगळं ऐकून मालती म्हणते, नाही, माझा इंद्रा त्या राणीच्या नादी लागणार नाही। उर्मिला म्हणते, तुम्हाला जे जे इंद्रा कधीच करणार नाही असं वाटत होतं ते सगळं ही राणी आल्यापासून भाऊजी करतच आहेत। आणि ती निघून जाते। मालतीला तर आता खूप टेन्शन येतं। ती इंद्रा राणीच्या रूमला कान लावून त्यांचं बोलणं ऐकत असते। ते दोघं बोलत असतात, आता आपण हसतोय, पण तेव्हा किती घाबरलो होतो, गप्पा मारून खूप बरं वाटलं, थोडं जागरण झालं पण खूप छान वाटलं, असं ते बोलत असतात। थोड्या वेळानंतर तयार होऊन ते दोघं खाली नाश्त्यासाठी येतात। आजू आणि चिकू दोघांनाही खूप चिडवतात। आबा चिकूला शांत बसवतात, मालतीसुद्धा तिला रागावते। आबा म्हणतात, पटकन नाश्ता करा सगळेजण, आपण सगळे आज बाहेर खरेदीसाठी जाणार आहोत, मला आज सगळा वेळ मालतीसाठी द्यायचा आहे। ते ऐकून सगळे खुश होतात। थोड्या वेळानंतर मालती इंद्राला म्हणते, मला जरा तुझ्याशी बोलायचे। उर्मिला बाहेर जाण्यासाठी तयार होत असते, पण विक्रांतला शॉपिंगसाठी जाण्यात काहीच इंटरेस्ट नसतो। पण उर्मिला म्हणते, चल तर विक्रांत, त्या राणी आणि मालतीमध्ये भांडण लावण्याचा एक खूप भारी प्लॅन आहे माझ्याकडे। आणि ती तिचा प्लॅन विक्रांतला सांगते। इंद्रा मालतीकडे जातो, तू खरी उत्तरं देणार असशील तरच या बोलण्याला काही अर्थ आहे असं मालती त्याला म्हणते आणि विचारते, तू त्या राणीला बायको तर मानलं नाहीस ना? माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांग मला, असं म्हणते। त्यावर इंद्रा मालतीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की असं काहीच आमच्यात नाही। ते ऐकून मालती खुश होते आणि तुमच्या नात्यात पुढे जाण्याचा विचार पण नका करू असं म्हणत असते। पण इंद्रा म्हणतो, आई, त्यावेळेस आपण राणीला समजण्यात चूक केलेली होती, म्हणून मी तसं वचन दिलं होतं, पण राणी तशी मुलगी नाही आहे।
आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सगळे शॉपिंगला गेलेले असतात, पण विक्रांत आणि उर्मिला राणीविरुद्ध मनात कट रचत असतात. राणी चेंजिंग रूममध्ये एकटीच अडकलेली असते. आता इंद्रा तिला या संकटातून कसं वाचवणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.